मित्रांनो, शिवाजी महाराजांमुळे आपल्याला स्वराज्य मिळाले. आता जॉब मिळवायचा. हॅलो फ्रेंड्स, मी विनोद महाले. यू कॅन कॉल मी युअर करियर पार्टी. वेलकम टू दिस जॉब व्हिडिओ. मित्रांनो, जॉब मुवमेंट बद्दल मी थोडक्यात सांगतो. जसं शिवाजी महाराज यांचं स्वप्न होतं स्वराज्य, तसंच माझं एक स्वप्न आहे जॉब. आणि या जॉब मुवमेंट अंतर्गत मला सर्व मुलांचे त्यांचे जे ड्रीम जॉब आहे हे त्यांना मिळवून देण्यासाठी मी जॉब मुवमेंट सुरू केलेली आहे. आणि ह्या जॉब मुवमेंट मध्ये मी सध्या अकाउंट्स, बँकिंग, फायनान्स, टॅक्सेशन ह्या फील्डसाठी काम करत आहे. तर आपण समजू या जॉब मुवमेंट अंतर्गत जो जॉब फेअर होणार आहे त्या जॉब फेअर मध्ये कोणत्या कंपनी येणार आहे आणि काय क्रायटेरिया आहे. फर्स्ट कंपनी अॅटॉस सिंटेल MNC कंपनी आहे. काय जॉबची ओपनिंग आपण बघू. जवळपास 150 जॉब ओपनिंग तिथे आहे. ह्यूज रिक्वायरमेंट त्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये. पोझिशन ऍज अ ऑफिसर म्हणून तुम्हाला तिथे जॉब भेटणार आहे. प्युअरली फ्रेशर्स मुलं आपण तिथे फ्रेशर मुलं तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. ही जी जॉब ओपनिंग आहे हा सुरुवातीला पहिले 6 महिने वर्क फ्रॉम होम राहणार आहे. हा टेम्पररी जॉब नाही आहे, इट्स अ परमनंट जॉब. फक्त पहिले 6 महिने तुम्हाला घरून काम करायचं आहे. आफ्टर 6 महिने सिच्युएशन, पॅन्डेमिकची सिच्युएशन कशी राहील, कंपनीची पॉलिसी काय राहील त्यानुसार ते डिसिजन चेंज करणार आहे. आणि त्यानुसार तुम्हाला नंतर त्यांच्या कंपनीच्या लोकेशनवर तुम्हाला काम करावं लागणार आहे. त्याचा जो पॅकेज ऑफर ते करत आहे तो आहे 1.85 lakhs पर annum. हा जो जॉब आहे प्युअरली फिक्स नाईट शिफ्ट राहणार आहे. क्वालिफिकेशन क्रायटेरिया BCom, BBA, BA, BAP, BFT, BMS, BMS, MBA, MCom, MA इकॉनॉमिक्स स्टुडंट इथे अप्लाय करू शकतात. म्हणजे कॉमर्स व्यतिरिक्त आर्ट्सची मुलं ज्यांचं इकॉनॉमिक्स मध्ये झालेलं आहे क्वालिफिकेशन, ते मुलंही या जॉबसाठी अप्लाय करू शकतात. याच्यामध्ये महत्वाचा क्रायटेरिया आहे मिनिमम 50% मार्क्स तुम्हाला ग्रॅज्युएशन भेटायला पाहिजे. व्हॉट स्किल सेट. अकाउंटिंगचं तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. रिकन्सिलेशन तुम्हाला जमायला पाहिजे. बँक रिकन्सिलेशन पार्ट असतो महत्वाचं. वेंडर रिकन्सिलेशन ते तुम्हाला येणं गरजेचं आहे. महत्वाचं पार्ट कॅपिटल मार्केट्स, म्युच्युअल फंड्स, डेरिव्हेटिव्स आणि इक्विटीज याबद्दल तुमचा चांगला अभ्यास असणं गरजेचं आहे. मित्रांनो, अॅटॉस सिंटेल कंपनीमध्ये हा जो जॉब तुम्हाला भेटणार हा मोस्टली फायनान्स फील्ड मध्ये राहणार आहे. त्याच्यामुळे अकाउंटिंग सोबत तुम्हाला फायनान्स रिलेटेड नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. MNC कंपनी, डेफिनेटली कम्युनिकेशन स्किल तुमचं चांगलं असणं गरजेचं आहे. आता ह्या जॉब ज्या मुलांना ही जॉब ऑपॉर्च्युनिटी जर ग्रॅब करायची असेल तर त्यांनी कशा पद्धतीने प्रिपरेशन करायला पाहिजे त्याच्यासाठी हे महत्वाचा पॉइंट आहे. जे IC चे स्टुडंट आहे त्यांनी बिझनेस अकाउंटिंग हा जो मॉडेल IC च्या सिलेबस मध्ये शिकवला जातो तो मॉडेल परत रिव्हिजन करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जो JAT जो पार्ट असतो, JAT जनरल एंट्री ट्रान्झॅक्शन्स, जास्तीत जास्त तुम्ही JAT सॉल्व्ह करा आणि अकाउंट डॉक्युमेंटचं परत एकदा रिव्हिजन चांगल्या पद्धतीने करा. ऍडव्हान्स अकाउंट्स मॉडेलचं पण तुम्हाला रिव्हिजन करणं गरजेचं आहे. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट 2.1, 2.2 हे परत एकदा सॉल्व्ह करा. ऑनलाईन फायनान्स ऑफ अकाउंटिंग परत एकदा त्याचा अभ्यास करा. प्युअरली हा जो जॉब आहे MNC कंपनी असल्यामुळे तुम्हाला सॉफ्टवेअरचं नॉलेज चांगलं असणं गरजेचं आहे. टॅली ERP9, क्विकबुक, SAP, FICO याचे जे प्रोजेक्ट्स आहेत, असाइनमेंट आहेत परत एकदा सॉल्व्ह करा. तुम्हाला फायनान्स साठी इन्व्हेस्टोपीडिया नावाची वेबसाईट आहे. त्याचं सर्फिंग तुम्ही करा जेणेकरून तुम्हाला फायनान्स रिलेटेड पण जास्तीत जास्त माहिती घेता येईल. आणि तुम्हाला याचा जो इंटरव्ह्यू तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा असेल त्याची प्रिपरेशन तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता येईल. आणि वेल बिगन इज हाफ डन अशाच आपण म्हणताय. तुम्ही जर चांगल्या प्रिपरेशन केली तर डेफिनेटली तुम्हाला सक्सेस तिथं भेटणारच आहे. येस, दुसरी जी कंपनी येणार ह्या जॉब फेअर मध्ये डच बँक.
भरपूर मुलांची स्वप्न असतात, मला बँकेत जॉब करायचा आहे. जवळपास मी खूप कॉलेजेसमध्ये सेमिनार घेतो, मुलांसोबत चर्चा करतो. तर जेव्हा पण मी 10 मुलांना जर विचारलं तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये जॉब करायची इच्छा आहे, तर जवळपास मोर दॅन 51 स्टुडंट म्हणतात मला बँकिंगमध्ये जॉब करायचा आहे. छान आहे स्वप्न मित्रांनो, पण काही रियालिटीज आहे त्या समजणं तुम्हाला गरजेचं आहे. गव्हर्नमेंटचा जॉब तुम्हाला भेटत असेल बँकेमध्ये तर डेफिनेटली माझ्याकडून येस आहे. पण प्रायव्हेट बँकेमध्ये जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर माझ्याकडून नो आहे. तर काय कसं आहे आपण समजून घेऊ. डच बँक रिलेटेड काय ओपनिंग आहे आपण समजून घेऊ, मग तुम्हाला त्याबद्दल थोडं क्लॅरिटी होईल. डच बँकमध्ये जॉबची ओपनिंग 180 ओपनिंग आहे. इट्स अ ह्यूज ओपनिंग. परत एकदा मित्रांनो, ही जी बँक आहे डच बँक, याच्यामध्ये खूप चांगलं ओपनिंग आहे. क्वालिफायिंग क्रायटेरिया BCom, MCom, BBA, MBA. प्युअरली कॉमर्स तुमचं ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे मित्रांनो. येस, ह्या कंपनीमध्ये जे जॉबची ओपनिंग आहे त्यासाठी ट्रेड अँड ट्रान्झॅक्शन अनालिस्ट म्हणून जॉब भेटणार आहे. मी आता तुम्हाला सांगितलं प्रायव्हेट बँकेसाठी नो, कारण त्याच्या मागचं रिझन आहे मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रायव्हेट बँकेमध्ये जात असाल, प्रायव्हेट बँकेचे जे जॉब्स असतात मोस्टली सेल्स मार्केटिंग रिलेटेड असतात. खूप कमी ठिकाणी कोर अकाउंट्स किंवा फायनान्स किंवा बँकिंगमध्ये जॉब मिळतात. तर ही जी डच बँक आहे याच्यामध्ये तुम्हाला प्युअरली हा कॉमर्स डोमेन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रिपेअरिंग करू शकता आणि ही ओपनिंग जी ऑपॉर्च्युनिटी ती तुम्ही ग्रॅब करू शकता. हा मित्रांनो, ही जी जॉबची ओपनिंग आहे ती परमनंट जॉब ओपनिंग नाही. थोडंसं निराशा आहे मित्रांनो, समजू शकतं परमनंट जॉब नाही. पण दुसऱ्या पद्धतीने तुम्ही बघितलं तर 8 महिने कॉन्ट्रॅक्ट राहणार आहे. ज्या मुलांचे स्वप्न असतात बँकेत जॉब करायचं आहे, ज्याला इंटर्नशिप करायचं MNC कंपनीमध्ये, तर त्यांच्यासाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. 8 महिन्यानंतर मे बी जर काही स्टुडंटचा परफॉर्मन्स चांगला असेल तर तुम्ही परमनंट पण एम्प्लॉय होऊ शकता, पण चान्सेस खूप कमी आहे. मित्रांनो, ही जी जॉबची ओपनिंग आहे याच्यासाठी फक्त फ्रेशर्स मुलंहीच अप्लाय करू शकतात. एक्सपिरियन्स मुलांना रिझ्यूमे तिथे शॉर्टलिस्ट होणार नाही. हा यस बरोबर ऐकलं, शॉकिंग आहे थोडंसं, कारण ही जी कंपनी MNC कंपनी आहे कॉन्ट्रॅक्ट बेस आहे, त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स लोकांना इंटरव्ह्यू करणार नाही. फ्रेशर्स मुलांना ते डेफिनेटली प्राधान्य देणार आहे. जर तुमचं स्किल सेट तुमच्याकडे असेल, सर्टिफिकेशन तुमच्याकडे असेल तर डेफिनेटली तुम्हाला फायदा मिळेल. आणि हा जो जॉब आहे प्युअरली वर्क फ्रॉम होम आहे. यस, इथे पॅकेज तुम्हाला खूप चांगलं भेटणार आहे. 22,000 पर मंथ CTC ते ऑफर करणार आहे. शिफ्ट टायमिंग UK रोटेशनल बेसिस राहणार. जॉब डिस्क्रिप्शन मी पूर्ण वाचणार नाही, वेळ लागू शकतो. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून फोटो काढून शांतपणे वाचून घेऊ शकता. स्किल सेट काय पाहिजे त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, मॅन्डेटरी स्किल्स आणि प्रिफर्ड स्किल. महत्वाचं आहे मॅन्डेटरी स्किल्स मध्ये तुमचं कम्युनिकेशन, गुड रिटन आणि वर्बल इंग्लिश स्किल्स असणं गरजेचं आहे मित्रांनो. दुसरं महत्वाचे स्किल याच्यामध्ये आहे तुमचं MS ऑफिस खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, स्पेशली MS Excel. आणि आउटस्टेशनचे कॅन्डिडेटसाठी आउटस्टेशनचे जे कॅन्डिडेट आहे ते लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन त्यांच्याकडे असायला पाहिजे. पुणे बेस्ड कॅन्डिडेटसाठी कंपनी त्यांना लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन प्रोव्हाइड करणार आहे. कोणाला काय माहिती लागत असेल, जास्त इन्फॉर्मेशन लागत असेल तर खाली नंबर दिलेला आहे कॅम्प MG रोड आणि कोथरूड सेंटरचे, याला तुम्ही फोन करून माहिती घेऊ शकता. प्रिपरेशनचे पॉइंट्स याच्यामध्ये महत्वाचे 4 गोष्टी आहेत. बस जे ICT जे स्टुडंट आहेत त्यांनी बिझनेस कम्प्युटर ऍप्लिकेशन परत एकदा रिव्हिजन करणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये जो प्रोजेक्ट आहे एक्सेलचा तो कमीत कमी त्याचे प्रोजेक्ट्स आणि असाइनमेंट कमीत कमी 2 वेळेस तुम्ही सॉल्व्ह करणं गरजेचं आहे मित्रांनो, तर तुमची चांगली तयारी करता येईल. बिझनेस अकाउंटिंग मॉडेल परत एकदा फोकस ऑन GAT अकाउंट डॉक्युमेंट्स. आणि तुम्हाला सांगितलं की जी कंपनी आहे MNC आहे, तुम्हाला सॉफ्टवेअरचं नॉलेज चांगलं असणं गरजेचं आहे. टॅली, ERP, SAP याचे सर्व प्रोजेक्ट्स आणि असाइनमेंट परत एकदा सॉल्व्ह करा. आणि ज्या मुलांनी CI+ कोर्स निवडलेला आहे त्या मुलांसाठी बँकिंग आणि ऑडिटिंग हा एक मॉडेल आहे.
त्याच्यामध्ये ई बँकिंगचं परत एकदा रिव्हिजन करा आणि महत्वाचं एक आहे ऑडिट प्रोजेक्ट, तो तुम्ही सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हाला एका बँकेची ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला करायला सोपं पडेल, चांगल्या प्रिपरेशन करता येईल. आणि जे नॉन आयसी स्टुडंट आहे ऑब्विसली त्यांना MS ऑफिस त्याचं स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. अकाउंटिंगचा अभ्यास त्यांनी करणं गरजेचं आहे. टॅली त्यांना चांगलं येणं गरजेचं आहे. आणखी एक कंपनी येणार आहे, ती आहे इन्फोसिस कंपनी. खूप मुलांचं स्वप्न असतं इन्फोसिस कंपनी जॉब भेटायला पाहिजे, तर तुमच्याकडे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो. जवळपास 50 जॉब ओपनिंग राहणार आहे आणि जी पोस्ट आहे इट्स अ ज्युनियर अकाउंटंट. मी जर पहिले बघितलं असेल, सेंट्रल मध्ये फायनान्स डोमेन मध्ये जॉब आहे, डच बँक मध्ये बँकिंग सेक्टर मध्ये आहे आणि इथं जर तुम्ही बोलला इन्फोसिस मध्ये अकाउंट्स मध्ये जॉब ओपनिंग आहे. तर आमच्याकडे ज्या कंपनी येतात सर्व डोमेन रिलेटेड येतात आणि ज्या मुलांना कोर अकाउंटिंग मध्ये जॉब करायचे असेल तर ते इन्फोसिस साठी प्रिपरेशन करू शकतात. प्रोसेस अकाउंट्स पेबल प्रोसेस आहे, एक्सपिरियन्स 0 to 6 मंथ रिक्वायर्ड आहे. लोकेशन एनजीओडी आहे. हा मित्रांनो, ही जी जॉब ओपनिंग आहे इन्फोसिसची, याच्यामध्ये तुम्हाला वर्क फ्रॉम होम अप्लिकेबल नाहीये, तुम्हाला कंपनीच्या लोकेशन मध्ये जाऊन जॉब करावा लागणार आहे. CTC 13 to 16,000 पर मंथ CTC they are offering you, depend upon what skill set you have आणि काय एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे. हा जो जॉब आहे हा रोटेशनल शिफ्ट बेसिस जॉब आहे. तुम्हाला कॅब फॅसिलिटी आहे. फिमेल साठी स्पेशल केस मध्ये फिक्स डे शिफ्ट ते देऊ शकतात. क्वालिफिकेशन BCom, MCom, BBA आणि MBA फायनान्स मुलं करू शकतात. अगेन 50% ग्रॅज्युएशन पर्सेंट असायला पाहिजे आणि पास आउट इयर 2018, 19, 20 हेच मुलं तिथे अप्लाय करू शकतात. स्किल सेट, आता हा जो इन्फ्लुएन्सरचा जो जॉब आहे हा प्युअरली अकाउंट डोमेन असल्यामुळे तुम्हाला फक्त थेरॉटिकल नॉलेज नाही, तुम्हाला प्रॅक्टिकल अकाउंटिंग नॉलेज असणं गरजेचं आहे. रिकन्सिलेशन मित्रांनो, एक लक्षात होतं, तुम्हाला अकाउंटिंग मध्ये अकाउंट या फील्ड मध्ये जर तुम्हाला जॉब करायचा असेल, करिअर करायचं असेल तर तुम्हाला मिनिमम डे टू डे अकाउंटिंग आणि मंथली अकाउंटिंग करता यायला पाहिजे. MS ऑफिस चांगलं असणं गरजेचं आहे. एक्सेल तुम्हाला चांगलं येणं गरजेचं आहे. ERP सॉफ्टवेअर तुम्हाला याच्यावर तुम्हाला तुमचं प्रभुत्व असणं गरजेचं आहे मित्रांनो. डेफिनेटली कम्युनिकेशन स्किल आता प्रत्येक ठिकाणी रिक्वायर्ड आहे. प्रिपरेशन पॉईंट्स मित्रांनो, याच्यामध्ये अगेन 3-4 पॉईंट्स महत्वाचे आहेत. जे ICA स्टुडंट आहे, बिझनेस अकाउंटिंग मॉडेलचा अभ्यास भरपूर करा. याच्यामध्ये JET सॉल्व्ह करा, जास्तीत जास्त अकाउंट डॉक्युमेंट्स आहे सॉल्व्ह करा. आणि तुम्हाला तर माहिती आहे, जे नॉन ICA मुलं आहेत त्यांना मी सांगतो, IC मध्ये JET नावाचा एक आम्ही टूल यूज करतो. त्या टूल मध्ये जवळपास 10,000 पेक्षा जास्त जनरल एंट्रीज ट्रान्झॅक्शन दिलेले आहे आणि ते तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला तुमचे अकाउंटिंगचे जे ट्रान्झॅक्शन कन्सेप्ट आहे खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग होतात आणि तुम्ही कोणत्याही जगातल्या कोणत्याही कंपनीमध्ये तुम्हाला जनरल एंट्रीज करायचे असतात. तर हा जो JET टूल आहे खूप इम्पॉर्टंट आहे ICA मध्ये. बिझनेस कम्प्युटर ऍप्लिकेशन जे मॉडेल आहे त्याचा परत एक्सेल प्रोजेक्ट सॉल्व्ह करा, असाइनमेंट सॉल्व्ह करा. ऍडव्हान्स अकाउंटिंग मध्ये प्रोजेक्ट 2.1, 2.2 सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हाला अकाउंट फायनलायझेशन वर चांगल्या पद्धतीने काम करता येणार आहे. आणि टॅली, क्विकबुक, SAP, FICO असाइनमेंट सॉल्व्ह करा. ही जी जॉब ओपनिंग आहे ह्याची प्रोसेस आहे अकाउंट्स पेबल आहे आणि डेफिनेटली तुम्हाला SAP मध्येच तुम्हाला काम करावं लागणार आहे. आता ह्या जॉब फेअर मध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल मित्रांनो, ह्या फक्त 3च कंपनी येणार नाही, याच्या व्यतिरिक्त भरपूर कंपनी तिथे येणार आहे. मी याच्यातल्या ज्या बेस्ट कंपनी त्याबद्दल मी इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे. तिथे स्टार्टर्ड अकाउंटंट फर्म येणार आहे, आणखी छोट्या मीडियम स्किलच्या कंपनी येणार आहे. तर खूप प्रिपरेशन होणार आहे. ह्या जॉब फेअर मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं तर कमीत कमी 10 रिझ्युमे घेऊन या. तुम्हाला प्रत्येक कंपनीसाठी 1 रिझ्युमे लागणार आहे. तुमचा जो स्किल सेट आहे आणि तुमची जी अप्लिकेशन शॉर्टलिस्ट होतं त्या प्रोसेसवर तुम्ही त्या कंपनीमध्ये अप्लाय करू शकता. मी ह्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये अप्लिकेशन फॉर्मची लिंक टाकणार आहे, त्याला क्लिक करून तुमचा फॉर्म पूर्ण फिलअप करायचा आहे. तुमचा जो रिझ्युमे आहे तो अपलोड करायचा आहे डॉक्युमेंट्स फॉर्मॅटमध्ये. महत्वाचा हा जो जॉब फेअर आहे हा SNDT कॉलेज मध्ये होणार आहे, त्याच्यामुळे
फक्त फिमेल कॅन्डिडेट या जॉब फेअर मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. मेल कॅन्डिडेटसाठी आम्ही परत एकदा कॅम्पस ड्राईव्ह ठेवणार आहे ICA कॅम्प आणि ICA कोथरूड मध्ये. त्याचे डिटेल्स तुम्हाला थ्रू व्हॉट्सअप वर SMS और थ्रू फोन कॉल किंवा टेलिग्राम ग्रुप तयार केला आहे, त्याच्यावर तुम्हाला याची माहिती भेटणार आहे. आमचे जे प्लेसमेंट ऑफिसर आहे तुमचा अप्लिकेशन फॉर्म, तुमचा रेझ्युमे बघणार आहे, त्यावरती शॉर्टलिस्ट करणार आहे आणि त्या रिलेटेड तुम्हाला जॉब फेअर पार्टिसिपेटचं इन्व्हिटेशन तुम्हाला ते पाठवणार आहे. आता याची इंटरव्ह्यू प्रोसेस काय राहणार मित्रांनो, सेम आहे. काही कंपनीज आहे, काही कंपनीचे HR येऊ शकणार नाही, त्यासाठी ICA चे जे एक्सपर्ट आहे ते शॉर्टलिस्ट करणार आहे. आणि काही ज्या कंपन्या डायरेक्ट कंपन्या तिथे येणार आहे, त्या डायरेक्ट कंपनी HR तिथे तुमचा फेस टू फेस इंटरव्ह्यू घेणार आहे. आणि लेटर ऑन तुमचा टेलिफोन HR राऊंड होऊ शकतो. ऑन कम्युनिकेशन टेलिफोन राऊंड होणार आहे. टेक्निकल स्किलवर काही कंपन्या, काही कंपनी तुम्हाला सेकंड राऊंडसाठी, फायनल राऊंडसाठी त्यांच्या कंपनीमध्ये बोलू शकतात आणि तुम्हाला तिथे ऑफर देऊ शकतात जर तुम्ही तिथे सिलेक्ट झालात. ज्या मुलांना ICA EduSkill बद्दल माहिती नाही त्या मुलांसाठी मी थोडक्यात सांगतो. ICA EduSkill प्रायव्हेट लिमिटेड इंडियाज नंबर 1 ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. आम्ही ट्रेनिंग देतो मुलांना फॉर प्लेसमेंट, अकाउंट, बँकिंग, फायनान्स, टॅक्सेशन हे आमचे डोमेन आहे. ते आता इंडियाज नंबर 1 ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. आतापर्यंत जवळपास 5 लाखपेक्षा जास्त मुलांना आम्ही ट्रेनिंग प्लेसमेंट दिलेलं आहे. पूर्ण इंडियामध्ये जवळपास 70,000 पेक्षा जास्त रजिस्टर एम्प्लॉयर आहे आमच्यासोबत. आणि हे जे क्लायंट्स असतात, हे जे एम्प्लॉयर्स असतात, हे ICA स्टुडंटलाच प्रिफरन्स देतात आहे आणि त्यांच्या कंपनीमध्ये कधी पण अकाउंट्स, फायनान्स, बँकिंग आणि टॅक्सेशन डोमेन मध्ये जर जॉबची ओपनिंग असेल तर ते आम्हाला आम्ही त्यांचे कॉन्टॅक्ट पॉइंट आहे. ICA 1999 पासून सुरुवात झालेली आहे. चार्टर्ड अकाउंटंट ग्रुप आहे या कंपनीमध्ये काम करायला. आम्ही हा जो पूर्ण कोर्स आहे हा आमच्यासाठी, आम्ही जेव्हा शिकवतो चार्टर्ड अकाउंटंट फॅकल्टी ठेवतो, त्यांना इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स आहे, त्यांच्या थ्रू आम्ही मुलांना याच्यावर ट्रेनिंग देतो. हा पूर्ण कोर्स प्रॅक्टिकल कोर्स आहे. प्रॅक्टिकल कोर्स हा जो आहे आम्ही याच्यामध्ये आफ्टर द कोर्स तुम्हाला 100% जॉब गॅरंटी देतो. आणि हा पूर्ण प्रॅक्टिकल कोर्स आम्ही प्रोजेक्ट बेसिसवर शिकवतो. याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 6 लाईव्ह प्रोजेक्ट असतात. ज्युनियर अकाउंटंट लेवल पासून अकाउंट्स मॅनेजरचे प्रोजेक्ट याच्यामध्ये दिले असतात. ते तुम्ही जास्तीत जास्त सॉल्व्ह करायचे असतात. आणि तुम्हाला माहिती आहे, जर एखादी गोष्ट आपण जास्त वेळ केलं तर आपण ती जास्त वेळ आपल्या मेमरीवर राहते. मुलांना फायलिंग रिलेटेड, बँकिंग रिलेटेड नॉलेज येण्यासाठी आम्ही सिम्युलेशन सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. याच्यामध्ये आम्ही इन्कम टॅक्स, TDS, GST, बँकिंग, फायनान्स हे जे सॉफ्टवेअर्स मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये वापरतात, त्या सॉफ्टवेअरवर तुम्हाला एक्सपर्ट होण्यासाठी आम्ही सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. आणि पूर्ण इंडियामध्ये वी आर द ओनली वन इन्स्टिट्यूट ज्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मान्यता दिलेली आहे. तुम्ही सिम्युलेटेड वेबसाईट बनवा इन्कम टॅक्स, TDS, GST आणि मुलांना त्या सिम्युलेशन सॉफ्टवेअर या वेबसाईटवर तुम्ही मुलांना ट्रेनिंग देऊन त्याला त्याचं एक्सपर्ट करा. आफ्टर द कोर्स तुम्हाला एनी टाइम जॉब कार्ड भेटणार आहे मित्रांनो. याचा फायदा पूर्ण इंडियामध्ये आमचे ICA सेंटर्स आहेत. जर तुम्ही कोथरूड किंवा कॅम्पमध्ये जर कोर्स केला आणि उद्या जाऊन तुम्हाला काही दिवसांनी, काही वर्षांनी तुम्ही जर मुंबई, बँगलोर, दिल्ली कुठे पण गेल्या आणि जर तुम्हाला प्लेसमेंट सपोर्ट लागेल, तुम्ही ICAच्या सेंटरमध्ये जाऊ शकता. तुमच्याकडे जे ATJ कार्ड आहे ते दाखवायचं. तुम्हाला डेफिनेटली विदिन 15 डेज तुम्हाला इंटरव्ह्यू कॉस्ट तिथं देणार आहे. आणि ICA बद्दल सांगायचं, तुम्ही बघू शकता खाली लोगोज आहे. वी आर द पार्टनर विथ NSDC नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. वी आर द पार्टनर विथ स्किल इंडिया आणि वी आर पार्टनर विथ द SAP अँड मायक्रोसॉफ्ट फॉर ग्लोबल सर्टिफिकेशन. आणि एकदम शेवटी तुम्ही जर बघितलं असेल ICA कोथरूड आणि कॅम्प हे जे सेंटर्स आहे इंडियाज मोस्ट अवॉर्ड विनिंग सेंटर आहे इन क्वालिटी ट्रेनिंग अँड प्लेसमेंटसाठी. 5 स्टार रेटिंग त्यांना भेटलेलं आहे. उस्ताद अवॉर्ड विनर आहे. जे फॅकल्टीज असतात त्यांना ICA मध्ये उस्ताद अवॉर्ड दिला जातो. सर्वात जास्त उस्ताद अवॉर्ड ICA कोथरूड कॅम्पच्या फॅकल्टीला भेटलेला आहे. आणि लक्ष अवॉर्ड विनर पण आहे. जे प्लेसमेंट ऑफिसर असतात त्यांना हा अवॉर्ड दिला जातो ICA हेड ऑफिस टू. तर सर्वात जास्त प्लेसमेंटचे अवॉर्ड कोथरूड आणि कॅम्प सेंटरला भेटलेला आहे. आणि सर्वात महत्वाचा हा जो जॉब फेअर आहे त्याची पूर्ण डिटेल माहिती तुम्ही बघू शकता. हा 6 जानेवारी बुधवारी होणार आहे. सकाळी 10 वाजता याची सुरुवात होणार आहे. आणि जवळपास 300 जॉब ओपनिंग याच्यामध्ये राहणार आहे. BCom, BBA, MCom, MBA स्टुडंट याच्यामध्ये पार्टिसिपेट होतात. सॅलरी पॅकेज 1 लाख पासून ते 2,64,000 पॅकेज राहणार आहे.
याचा जो वेन्यू आहे एसएनडीटी TMF स्मार्ट सेंटर आहे, एसएनडीटी कॉलेज जे कर्वे रोडला आहे पुण्यामध्ये. आणि हा पूर्ण जो इव्हेंट आहे, हा इव्हेंट डिपार्टमेंट ऑफ लाईफ लॉंग लर्निंग अँड एक्सटेन्शन, पुणे सब सेंटर ऑफ एसएनडीटी, टेक महिंद्रा फाउंडेशन स्मार्ट सेंटर आणि IC एड्युस्की कोथरूड हे मिळून करणार आहे. जर तुम्हाला याच्यावर काही तुम्हाला प्रश्न असेल तर खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही यांना कॉल करून कनेक्ट करू शकता, किंवा या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये याचे पूर्ण लिंक दिलेला आहे, ते लिंक तुम्ही फॉर्म फिलअप करून ह्या जॉब फील्ड मध्ये पार्टिसिपेट करून तुमचे जे स्वप्नातलं जॉब आहे, ड्रीम जॉब आहे, ते तुम्ही अचीव्ह करू शकता. थँक्यू सो मच मित्रांनो. परत एकदा तुम्ही हा व्हिडिओ बघून तुमचं स्वप्न तुम्ही पूर्ण कराल ही मी आशा ठेवतो. थँक्यू सो मच.